नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पासाठी हार शिकणार आहे। त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, हे पांढरे 6 नंबरचे मणी आहेत, हे हिरवे 6 नंबरचे मणी आहे, लाल 6 नंबरचे मणी आहे, चॉकलेटी कलरचे 6 नंबरचे मणी आहे। हे सगळे मणी आपल्याला पट्टीसाठी लागणार आहे। आणि हे खालच्या जेव्हा लडी करणार त्याला आपल्याला 8 नंबरचे चॉकलेटी मणी लागणार आहे। आणि गोल्डन जो सोनेरी मणी आहे हा 10 नंबरचा मणी घेतलेला। तर हे पांढरे मणी पण आपल्याला त्यामध्ये लडींमध्ये लागणार आहेत। आणि ही धागा आहे, मच्छी धागा, हा लडी करण्यासाठी लागणार। ही पट्टी करण्यासाठी हा धागा लागणार आहे, नायलॉनचा धागा, ही सुई। पुरा कट करण्यासाठी ही कैची लागणार आहे। तर करायची सुरुवात। हे बघा, आता आपण अशी पट्टी बनवणार आहे। तर पहिले आपण इथे सुरुवात करणार आहे। तर ही पट्टी, ही डबल पट्टी कशी एक वेळी करायची मी तुम्हाला सांगते। हे बघा, 3 मणी पांढरे घेतले, 3 पांढरे मणी, एक हिरवा मणी। आता आपल्याला याला गाठ मारून घ्यायची आहे। ही बघा, ही गाठ मारल्यानंतर आपण पुढचे मणी हे असे घेणार। आता हा एक्स्ट्रा दोरा आपण कापून घ्यायचा। हे बघा, आता हे साईडच्या मण्यापर्यंत मी आलेली आहे। या पांढऱ्याच मण्यात आपल्याला परत मणी ओळायचे आहे। हे बघा, आता एक हिरवा आणि 2 पांढरे। हे अशी। तर आता या मण्यातून आपल्याला इकडून काढायचं असं। तर आता हे फिरवून घेते मी आणि या मण्याला असं पॅक करायचंय आपल्याला हे। आता बघा, हे पॅक केल्यानंतर आपल्याला थोडस इकडे पुढे घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं हे काढून घ्यावं लागणार। ठीक आहे, या पुढच्या मण्यापर्यंत आपल्याला आणायचं आहे। कोणताही हा मणी घ्या। हा बघा, आता या मण्यापर्यंत जर आणलेलं आहे तर मग आपल्याला याच्या मणी ओळायचे आहे। हे बघा, आता आपल्याला 2 हिरवे आणि 1 चॉकलेटी मणी लागणार आहे। हे बघा, हे असं या मण्यातून असं काढून घ्यायचं। असं काढून घ्यायचं आणि इथून हा मणी घ्यायचा आपल्याला। या मण्यातून काढल्यानंतर हा हिरवा मणी घेऊन घ्यायचा। हे बघा, तर आता परत आपल्याला 2 हिरवे मणी घ्यायचे आणि 1 चॉकलेट। आपल्याला आता 2च मणी घ्यायचे, त्यामुळे 1 चॉकलेटी मणी आणि 1 हिरवा मणी घेणार आहे।
हा बघा, एक हिरवा मणी घेतलाय मी आणि एक चॉकलेटी मणी घेतला आहे. आणि हा हिरवा मणी असा घ्यायचा आपल्याला. हे असं घ्यायचं आणि हे बघा, हा पुढचा मणी. परत हे पुढचं मणी घ्यायचं आणि ही अशी पट्टी तयार करायची तुम्ही. आता इथे चॉकलेटी मणी घ्यायचे आहे. ते जसे मी हे हिरवे सांगितले तसेच हे चॉकलेटी मणी घ्यायचे. हे बघा, आता आता चॉकलेटी मणी हे घ्यायचे आपल्याला. चॉकलेटी मणी 2 घ्यायचे इथे. 2 चॉकलेटी मणी आणि एक मध्ये बघे हे बघा हिरवा, हा हिरवा आणि परत चॉकलेटी. तर आता या मण्यातून असं काढून घ्यायचं. हे 2 मणी डायरेक्ट घेतले तरी चालतात, तुम्ही घेतले तर असं उलट पटापट होईल ते. तर आता बघा, आपल्याला एक चॉकलेटी मणी घ्यायचा आणि एक हिरवा मणी घ्यायचा आहे. हे बघा, तर आता याच्यातून असं हे करून हे बघा, हे 2 मणी घेऊन आपण केलेलं. आता आता आपण परत हिरव्याची लाईन करणार आहे. त्याच्यामध्येच हे बघा, अशी अशी करायची आपल्याला परत. आता हिरवे मणी घेणार आहे. 2 हिरवे लागतील आपल्याला, एक पांढरा मणी लागणार. असे आता हे असं या मण्यातून काढून घ्यायचं. हे बघा, आता आपल्याला एक हिरवा मणी आणि एक पांढरा मणी लागणार आहे. दोनच मणी घ्यायचे तिथे. हे 2 मणी आलं. आता इथून पांढरी मण्याची लाईन घ्यायची आहे आपल्याला. बघा, हा एक मणी. आता इथे पांढरे मणी ओळून असं करायचंय आपल्याला स्क्वेअर. आता इथले एवढे पांढरे केले की परत मग लाल मणी, हिरवे मणी असेच करायचं आहे तुम्हाला. तर ही पट्टी तयार करायची. हे बघा, एवढी पट्टी मी तयार केलेली. आता आता हे 2 मणी घेऊन आपल्याला 6चा सर्कल करायचा आहे. तर हे बघा, हे पुढचे 2 मणी घ्यायचे. 2 मणी घेऊन आपल्याला 4 मणी ओळायचे आहे. याच्यामध्ये 4 पांढरे मणी ओळायचे. हे बघा, तर या दोन्ही मण्यातून काढून घ्यायचं ते. हे 2. हे बघा, आता आपल्याला हे वरचा असा मणी घ्यायचा, परत 2 मणी वरची. असं. आता 2 मणी, परत त्याच्यात 4 मणी घ्यायचे. ते 2 मणी आहेत. तर आता आपल्याला 4 मणी घेऊन 6चा सर्कल दुसरा करायचा. हे पण असंच.
हे असं हे झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण गोल मधून काढून घ्यायचंय, म्हणजे पॅक क्वीन होते आपली. पूर्ण यातून काढलं की मग आपल्याला सरळ मणी ओळायचे आहे. याच्यामध्ये दाखवते तुम्हाला. हे बघा, आता आपण सरळ सरळ मणी ओळून ह्याला जॉईन करायचं आहे. दहा मणी ओढणार आहे मी इथे, जास्त नाही, कारण गणपतीची मूर्ती तुमची केवढी आहे त्याच्यावर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, आता हे मणी मी ओढलेले, हा एकच मणी इकडचा घेतला होता. आता इथे 10 मणी ओढले मी. आता या मण्यातून काढायचंय आपल्याला, म्हणजे हे मध्यभागी असं. ठीक आहे. आता याला पूर्ण मण्यातून घेऊन एका याला गाठ मारायची आहे. हे बघा, आता हे पॅक झालेलं आहे. आपल्याला आता खालच्या लढी बनवायच्या आहे. मी तुम्हाला एक करून दाखवणार आहे. हे बघा, हा मच्छी धागा घेतलाय आपण. या मच्छी धाग्याने करणार आहे मी. तर आता पहिली हे मी असं मधूनच घ्यायचंय, गाठ मारायची ना आपल्याला, त्यामुळे हे इथे गाठ मारली गेली पाहिजे आपले. अशी, हे बघा अशी. तर ही गाठ मारली गेली आहे आपली. तर हा जो मणी आहे, हा मणी घ्यायचा आहे आपल्याला असा खाली. हे बघा, हा एक्स्ट्रा धागा आपण कट करणार आहे. आता आपण यात 3 मणी पांढरे ओढणार आहे. हे बघा, हे 3 मणी ओढले. आता 8 नंबर जे हे चॉकलेटी मणी, ते सुद्धा आपल्याला 3 मणी घ्यायचे आहे. आणि हा सोनेरी मणी आपल्याला एकच घ्यायचा आहे. परत 3 मणी चॉकलेटी. आणि आता 3 पांढरे. आता आपल्याला हा मणी घ्यायचा आहे. तर या मण्यातून वरती असं घ्यायचं. हे बघा, असं येणार. आपल्याला 3 लढी करायच्या आहेत. तर पुढचा मणी घेताना हे बघा, आता या मण्यातून घेतलंय मी. आता हा हिरवा मणी जो आहे याच्यातून आपण घेणार आहे पहिले. हे बघा, हा मणी घ्यायचा आहे आपल्याला, हा असा. हा हे बघा, हा पांढरा मणी घेतला होता. तर मग इथून आपण हिरवा मणी घेऊन या आता पांढऱ्या मण्यातून आपण काढणार आहे मधला मणी. हे बघा, असं हे असं घेणार. आता आपण परत तसेच मणी ओळायचे आहे.
तर आता इथे 3 मणी पांढरे 3 मणी चॉकलेटी घेतले, त्या जागी आपण 2-2 मणी त्यात वाढवणार आहेत. 5-5 मणी तरी घेणार आहेत तिथे आपण. तर मी ते करते आता. हे बघा आता इथे 5-5 मणी घेतलेले आहे मी. 5 चॉकलेटी 5 पांढरे आणि 2 सोनेरी मणी घेतलेले आहे. तर आता हा मणी याच्यातून आपण हे काढणार आहे सुईवर. या मण्यातून मधल्या मण्यातून काढणार आहे. हे बघा अशी सुई काढल्यानंतर हा हिरवा मणी घ्यायचा साईडचा. हा असं हिरवा मणी घेतल्यानंतर परत हा पांढरा मणी घ्यायचा साईड. आता आपल्याला शेवटची हे करायची नडी. तर शेवटच्या याला आपण 7 मणी घेणार. 7-7 मणी घेणार आहे. हे बघा आपण आता हे जे आहे 7-7 मणी घेतले आणि हे 3 मणी घेतले गोल्डन. तर आता इथे आपण या मण्यातून घेणार आहे वरती. हे असं या शेतील. आता आपल्याला इथे गाठ मारायची आहे, त्याच्यामुळे हा पुढचा मणी घेऊन घ्यायचंय आणि असं थोडस वरती घेऊन जायचं आणि मग गाठ मारायची त्याला. असं 1-2 मण्यातून घेऊन घ्यायचं म्हणजे ते पॅक होऊन जातं आपल्याला. आणि इथे आपल्याला गाठ मारायची आहे. हे बघा अशी. ही गाठ मारल्यानंतरही आपल्याला एका मण्यातून काढून मग आपल्याला हे कट करायचं. असा हार तयार झालाय. हे बघा गणपती बाप्पाचा हार असा तयार झाला. हे बघा आता आपण हार असा प्रकारचा बनवलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही मण्यांचे कोणतेही कलर घेऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते. आणि या वर्षी तुमच्या गणपती बाप्पाला तुमच्या हाताने बनवलेला मोत्याचा हार तुम्ही घाला. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.